नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आजीही येऊन सर्वांसमोर म्हणते की आपण अशावेळी जो कुटुंब कलशाचा कौल घेतो तो घेऊयात, मतदान करूयात सर्वांनी. तर सुमित्रा म्हणते की काय आई? तेव्हा आजी म्हणते की ती सुद्धा या घरची सून आहे. क्षमा मागत ती आपल्या दाराशी आलेली आहे आणि रणदिव्यांच्या दारातून याचक कधीही रिकाम्या हाताने नाही जात. हो की नाही जानकी? तर ऐश्वर्या चोरून दरवाजातून हे सर्व बघत असते. तेव्हा जानकी सर्वांकडे बघत म्हणते की मला आजीचे म्हणणे पटते. आपण कुटुंब कलशाचा कौल हा घ्यायलाच हवी. आपल्या सर्वांची मतं आपण त्यात टाकायला हवीत. तेव्हा सुमित्रा म्हणते की अगं पण का कशासाठी? आपण हिच्या म्हणण्यानुसार आपल्या सारंगचे लग्न हिच्याशी लावून दिले. ही आपल्याशी इतकी गोड बोललीस आणि आपल्याला फसवले. मग आता सुद्धा ही माफी मागते. ही खरे कशावरून? आपल्याला कुणालाच हिचं वागणं नाही पटलेले. हिच्यावर आपल्या कुणाचाच विश्वास नाही. त्यामुळे आपण हिला मत देण्याचा प्रश्नच येत नाही. तेव्हा सारंग म्हणतो की आई आणि नाना, आजी इतके म्हणते मग आपण घेऊयात ना मतदान. तेव्हा आजीला मात्र आनंद होतो. तर ऋषिकेश म्हणतो की नाना, हे बघा आजीने इतकी मतदानाची मागणी केली कुटुंब कलशाच्या कौलाची, तर मग आपण तिच्या म्हणण्याला मान्यता देऊयात, घेऊयात सर्वांची मतं. आजीला तेवढा अधिकार आहे. तेव्हा नाना म्हणतात की ठीक आहे, आणि जर कुटुंब कलशाचा कौल तिच्या बाजूने नाही लागला, तिला जास्त मत नाही पडली, तिला मात्र हे घर सोडावे लागेल आणि ते पण कायमचं. तिला पुन्हा या घरामध्ये धारा नाही मिळणार. तेव्हा आजी म्हणते की मान्य आहे. तेव्हा ऐश्वर्या हे सर्व ऐकून मनात म्हणते की माय गॉड, म्हणजे हे प्रकरण असले आहे आणि मला कसली या घरामध्ये जास्त मतं मिळतात. मी तर तशी पण हरणारच आहे. तेव्हा जानकी ही सारंग भाऊजींना कलश आणण्यासाठी पाठवते. तेव्हा जानकी ही ऋषिकेशला म्हणते की आओ जरा आतमध्ये या, तुमच्याशी बोलायचे. म्हणून जानकी आतमध्ये जाते तर ऋषिकेश तिच्या मागे जातो. त्यानंतर इकडे कावेरी ही सयाजी पाटलांना म्हणते की आओ. तर सयाजीराव म्हणतात की बोला ना. तर कावेरी म्हणते की आओ मला खूप टेन्शन आले. तुम्ही काल ऐश्वर्याला तिकडे पाठवलेत, ते तिला घरात घेतील असे मला नाही वाटत, कारण त्यांनी तिला कायमचे काल इथे आणून सोडले होते. तर सयाजीराव रागाने म्हणतो की तुम्ही गप्प बसा, तुम्हाला काहीच कळत नाही. असे काही होणार नाही. त्यांना शेवटी तिला घरात घ्यावेच लागेल. सून आहे ती त्यांची. तर कावेरी म्हणते की अहो असे का म्हणता? तिने त्यांच्याबरोबर जो काही धोका केला. आणि कावेरी बोलायची बंद होते. तेव्हा सयाजीराव रागाने म्हणतो की काय म्हटलात? धोका तर तुम्ही केला आमच्याशी, आणि हे सर्व बोलायला लाज कशी वाटत नाही? तुम्ही जर त्यावेळी मध्ये पडला नसतात तर गपगुमाने सुमित्रा आणि ऐश्वर्यांचे लग्न झाले असते. तेव्हा कावेरी म्हणते की आओ पण हे बळजबरीचे लग्न टिकले असते का? तसेही सौमित्राचे ऐश्वर्यावर प्रेम तर नव्हतेच, मग त्याने तिला नांदवले असते का? तर सयाजीराव भयंकर चिडतो आणि कावेरीवर धावून जातो. तेव्हा कावेरी म्हणते की मला काय गप्प बसा म्हणता? कायम मला गप्प बस म्हणून माझे तोंड दाबता. माझे काही सुद्धा होऊन द्या, परंतु स्वतःच्या मुलीला तुम्ही चुकीची शिकवण देऊन तिचे आयुष्य कायमचे उद्ध्वस्त करता तुम्ही. तेव्हा सयाजी पाटील म्हणतो की माझ्या लेकीला काही होत नसते. उद्ध्वस्त होणार तर ते आता रणदिवे कुटुंब. तुम्ही बघतच राहा की माझी लेक कशी खेळ करते ते. म्हणून सयाजीराव मोठ्याने हसत असतो. त्यानंतर इकडे सारंग सर्वांच्या हातामध्ये एक एक चिठ्ठी आणि पेन देतो. ऐश्वर्या मात्र हे सर्व खिडकीतून डोकावून बघत असते. तेव्हा आजी सारंगला जवळ बोलावते आणि त्या चिठ्ठीवरती ऐश्वर्याला घरात घ्यावे हे लिहिण्यासाठी सारंगला सांगते. तेव्हा सर्वजण आपापली मतं त्या चिठ्ठीमध्ये मांडून त्या चिठ्ठ्या त्या कलशामध्ये टाकतात. तेव्हा नाना विचारतात की सर्वांच्या चिठ्ठ्या टाकून झाल्यात का? तर जानकी हो म्हणते. तर नाना तो कलश उचलतात आणि तो कळस हा चिठ्ठ्यांनी हलवून घेतात आणि त्या कळशातील चिठ्ठ्या खाली ओततात. तर ऐश्वर्या चोरून हे सर्व बघतच असते. तेव्हा नाना म्हणतात की 6 चिठ्ठ्या आहे आणि पहिली चिठ्ठी काढतात. तर त्या चिठ्ठीमध्ये असे असते की ऐश्वर्याने या घरामध्ये राहू नये. तेव्हा दुसरी चिठ्ठी नाना वाचतात. तर त्यामध्ये सुद्धा असते की ऐश्वर्याने या घरामध्ये राहू नये. तेव्हा ऐश्वर्या मात्र हे सर्व ऐकून म्हणते की कसला डोंबलाचा कौल, सर्वजण नाहीच म्हणणार आहेत. ही आजीच आहे की ती एकटीच म्हणत असते की इला घरात घ्या म्हणून, आणि फार तर सारंग माझ्या बाजूने राहील. तर नाना तिसरी चिठ्ठी वाचतात. ऐश्वर्याने या घरामध्ये राहावे. तर आजी लगेच खुश होते आणि चौथी चिठ्ठी सुद्धा ऐश्वर्याने या घरामध्ये राहावे असे निघते. तर नाना सारंगला म्हणतात की सारंग तू 2 चिठ्ठ्या टाकल्या का? कारण दोन्ही चिठ्ठ्यावर अक्षर मात्र सारखेच आहे. तेव्हा सारंग घाबरत नाही म्हणतो. तर आजी लगेच म्हणते की जावे बापू, तुम्ही विसरलात की दुसरी चिठ्ठी माझी आहे, मी सारंगकडून लिहून घेतली. आणि जानकीकडे बघत म्हणते की दुसऱ्या कुणाला जर सांगितले असते तर काय लिहिले असते कुणास ठाऊक. तेव्हा सुमित्रा म्हणते की आई हे बघ, ऋषिकेश आणि जानकी कधीही खोटं नाही वागणार.
राहणार। तेव्हा सुमित्रा नानांना दुसरी चिठ्ठी वाचायला सांगते, तर नाना म्हणतात की 2 मतं हे बाजूने आणि 2 मतं मात्र विरुद्ध झालेली आहेत। तेव्हा 5वी चिठ्ठी जेव्हा नाना वाचतात तर ऐश्वर्याने या घरामध्ये राहावे असे त्या चिठ्ठीमध्ये लिहिलेले असते। तेव्हा ऐश्वर्या मात्र खुश होते। तेव्हा नाना रागाने ती चिठ्ठी ठेवून देतात आणि 6वी चिठ्ठी आणि शेवटची चिठ्ठी वाचतात। ऐश्वर्याने या घरामध्ये राहावे तर नानांना खूप राग येतो, तर ऐश्वर्या मात्र खुश होते आणि दणदणीत या घरामध्ये माझा विजय झाला असे खुश होऊन म्हणते। आणि पण कसे कोणी माझ्या बाजूने मत दिले असेल। तेव्हा सारंग तर खुश होतो आणि 2 विरुद्ध 4 मत म्हणजे तर आजी म्हणते की म्हणजे ऐश्वर्या या घरामध्ये राहणार। तेव्हा नानांना प्रचंड राग येतो आणि ते सुमित्राच्या खांद्यावर हात ठेवतात। तेव्हा आजी लगेच म्हणते की ऐश्वर्या तू घरामध्ये बाळा येऊ शकते। ऐश्वर्या तर खुशच होऊन तयारच असते। तेव्हा नाना म्हणतात की थांबा आणि सासूबाई तुमच्या आणि सारंगचे मत ऐश्वर्याला मिळाले हे मी समजू शकतो, पण ऋषिकेश आणि जानकी तुमचे काय, तुम्ही सुद्धा तिच्या बाजूनेच मत दिले का? पण का मला ते कळायला हवे। त्या दोन्ही चिठ्ठ्या तुमच्याच होत्या ना, मग मला त्याचे कारण कळलेच पाहिजे। तेव्हा जानकी म्हणते की नाना ऐश्वर्या घरामध्ये राहावी हे मत माझेच होते आणि मी ऋषिकेशला सुद्धा ऐश्वर्याच्याच बाजूने मत देण्यासाठी सांगितलेले होते। तेव्हा जानकी ऋषिकेशला तिने आतमध्ये बोलवल्यानंतर काय सांगितलेले हे सर्व सांगू लागते। तेव्हा जानकीने ऋषिकेशला सांगितलेले असते की ऋषिकेश मला असे वाटते की आपण ऐश्वर्याला एक चान्स तर द्यायला हवा। तेव्हा ऋषिकेश तिला म्हटलेलं असतो की तू बरी आहेस ना, तर जानकी म्हणते की हो मी अगदी विचार करूनच हा निर्णय घेतलेला आहे। तुम्ही बघता ना की सारंग भाऊजींचे ऐश्वर्यावर किती प्रेम आहे। काल सकाळी तर त्यांनी तिला कॉफी सुद्धा दिली आणि अंगावर पांघरून सुद्धा घातले। त्यांच्या मनामध्ये ऐश्वर्याविषयी किती काळजी दिसते आणि कुटुंब कलशाच्या या कौलासाठी सुद्धा ते लगेच तयार झालेत, कारण त्यांना कुठेतरी असेच वाटते की या निमित्ताने का होईना ऐश्वर्याला घरात येण्याचे चान्सेस आहेत। तेव्हा ऋषिकेश विचारतो की अगं जानकी पण तिने जे काही केले त्यावरून कसे शक्य आहे हे, आपल्याला त्या विषयाशी कळले मग आपण विषयाची परीक्षा कशासाठी घ्यायची। तेव्हा जानकी म्हणते की हो विषयाची परीक्षा आपल्याला सारंग भाऊजींच्या भल्यासाठी तर घ्यावीच लागणार आहे आणि त्या विषयाचा मुहूर्त आपल्याला कळायचा की सर्व ऐश्वर्याला चान्स देऊन। ऐश्वर्या म्हटली तो मुद्दा मला कळला, कारण शर्वरी वंश किंवा मी जरी त्या बाजूने असते सगळे असेच वागले असते का। तर ऋषिकेश म्हणतो की अगं जानकी कम ऑन, कारण तुझे वागणे तिचे वागणे का एकमेकींशी कंपेअर करता तुम्ही। जानकी म्हणते की का चुका ह्या माणसाच्याच हातून होतात, असे कसे बोलता तुम्ही, आणि आज आपल्या हातून चुका नाही झाल्या उद्या आपल्या हातून चुका होणार नाही असे कसे होणार का, कशाचीच गॅरंटी नाही। आणि समजा आपल्या हातून चूक झाली तर ती आपल्याला सुधारावी लागेलच ना, आणि आपल्याला तसे वाटेल सुद्धा, मग आपल्यालाच असे वाटू शकते मग आपण समोरच्या व्यक्तीला चान्स द्यायला नको का। मला असे वाटते की आपण जर ऐश्वर्याला चान्स दिला तर तो फेअर डिसिजन ठरेल तिच्यासाठी, घरच्यांसाठी आणि सारंग भाऊजींसाठी। तेव्हा ऋषिकेश म्हणतो की यू आर राईट, आपण सुद्धा एक चान्स तिला द्यायलाच हवा। तर जानकी म्हणते की हो आणि सारंग भाऊजींसाठी, आणि जानकी खुश होऊन ऋषिकेशला थँक्यू बोलते। हे सर्व ऐकल्यानंतर ऐश्वर्या विचार करते की ऋषिकेश आणि जानकीने मला मत दिले पण का। तर नाना सुद्धा जानकीला विचारतात की का तुम्ही ऐश्वर्याच्या बाजूने मत दिले। तर जानकी म्हणते की कारण नाना ती सुद्धा या घरची सून आहे म्हणून। मला माहिती आहे की ती चुकली पण तिला सुधारण्याची संधी नको का द्यायला, तिला सुधारवण्याची जबाबदारी माझी राहील। नाना प्लीज तिला एक संधी द्या सुधारण्याची। तेव्हा नाना म्हणतात की जानकी हे बघ, माणूस आपला मूळ स्वभाव कधीही बदलत नसतो, ही ऐश्वर्या कधीही बदलणार नाही, सुधारणार तर नाहीच नाही। तेव्हा सुमित्रा पुढे येते आणि हो हे जे काही बोलतात त्यांचे म्हणणे मला पटते, कारण जेव्हा ऐश्वर्या आपल्या सारंगसाठी प्रस्ताव घेऊन आली होती ना तेव्हा ती खोटं बोलली होती आणि आता सुद्धा ती क्षमा मागते ना ते सुद्धा खोटच बोलते। एक गोष्ट लक्षात ठेवायची की जानकी ऐश्वर्या कधीही बदलणार नाही। जानकी माझा तुझ्या प्रयत्नावर पूर्ण विश्वास आहे, परंतु ऐश्वर्याच्या वृत्तीवर मात्र अजिबात नाही। पण आता तू हे काम हातामध्ये घेतले आहे ते पूर्ण हो इतकेच मी म्हणेन। त्यावर ऋषिकेश नानांना समजावतो की आपण थोडेसे समजुतीने घेऊयात, या सगळ्यात सारंगची काय चूक आहे, मग या सगळ्यामध्ये आपण सारंगच्या इच्छेचा मान ठेवूयात। इतके सगळे होऊन सुद्धा त्याने मत ऐश्वर्याला दिले, मग त्या अर्थी त्याने ऐश्वर्याला माफ केलेले आहे नाना। तेव्हा जानकी सुमित्राला म्हणते की आई आपल्या सर्वांपेक्षा सारंग भाऊजीचे मत खूप महत्वाचे आहे, शेवटी ती त्यांची बायको आहे। प्रत्येक वेळेस माणूस हा संस्काराने वागतो असे नाही,
भावनेच्या भरात माणसाच्या हातून चुका घडतात। मी हे नाही म्हणत की ऐश्वर्या चुकली नाही, ती चुकलीच आहे म्हणून तिला आपण असे घरातून नाही काढू शकत आणि तिला कायमचे असे बाहेर हाकलून देणे ही योग्य आहे का? मग तिला तिच्या चुकीचं प्रायचित्त करायला नको का? त्यासाठी तिला आपल्याला एक संधी तर द्यावीच लागेल। आणि जानकी नानांना म्हणते की कुटुंबातील जर कोणी चुकले तर आपण डायरेक्ट त्याला बेदखल तर नाही करत ना, आपण त्याला सांभाळून घेतो, समजावण्याचा प्रयत्न करतो, त्याला समजून घेण्याचे हेच प्रयत्न आम्ही सुद्धा करतो। एवढंच तर नाना म्हणतात की नाही जानकी, काही गुन्हे असे असतात की त्याला माफ नाही करता येत नाही। मग तोच न्याय मी माझ्या पोटच्या पोराला सुद्धा लावला। सौमित्राने आक्षेप गुन्हा तर केलेलाच आहे, त्या सौमित्राच्या नावाने मी आंघोळ करून सुद्धा मोकळा झालो, त्यासाठी या घराचे दरवाजे कायमचे बंद तर झालेत। तेव्हा तुम्ही या सर्व गोष्टी मला सांगू नका। तर जानकी ही सुमित्राकडे पाहत असते, कारण सुमित्राला सौमित्रबद्दल खूप काळजी लागलेली असते। त्यावर नाना म्हणतात की मला हे मान्य नाही आणि रागाने ते पुन्हा त्या टेबलजवळ जाऊन उभे राहतात आणि पण असे म्हणतात। तर जानकी विचारते की नाना पण काय? कुटुंबाने दिलेला कौल पाळायचा हा आपल्या घराचा नेम आहे, त्यामुळे मनाविरुद्ध का होईना मला हा नेम पाळावाच लागेल। पण तुम्हाला मी सर्वांना सांगतो की त्या मुलीमध्ये काही बदल होणार नाही, असे बोलून नाना आपल्या रूम मध्ये निघून जातात। त्यावर सुमित्रा म्हणते माझे सुद्धा मत यांच्यापेक्षा वेगळे नाही आणि सुमित्रा सुद्धा नाना मागे रूम मध्ये निघून जाते। तेवर लगेच आजी म्हणते की झाले आता सर्व, मग जानकी जा आणि ऐश्वर्याला हात घरामध्ये घेऊन ये। तेव्हा ऋषिकेश आणि जानकी एकमेकांकडे बघू लागतात। तेव्हा जानकी ही ऋषिकेशकडे बघत बाहेर येते आणि ऐश्वर्याला म्हणते की ऐश्वर्या। तेव्हा ऐश्वर्या म्हणते की जानकी तुम्ही स्पष्टपणे माझ्या बाजूने उभे राहिलात। तेव्हा जानकी मात्र वळून सारंगकडे बघून हसते आणि ऐश्वर्याला रागाने म्हणते तुला दिलेली ही शेवटची संधी राहील, मग त्या संधीचे सोने करायचे की माती हे तू ठरव। घरात गृहप्रवेश करशील तर मागचे जे काही आहे राग द्वेष सर्व काही तू मागे सोडून येशील आणि खऱ्या अर्थाने सारंग भाऊजींची बायको म्हणूनच या घरामध्ये राहशील आणि त्या घरामध्ये तू गृहप्रवेश कर। तेव्हा जानकी ती चादर आणि तो कप घेऊन ऐश्वर्याला म्हणते की चल, म्हणून जानकी ऐश्वर्याला घरात आतमध्ये घेऊन येत असते। तर मनात म्हणत असते की किती मोठेपणा करशील जानकी, मला या घरामध्ये घेऊन स्वतःच कुऱ्हाडीवर तू पाय ठेवला, आता जर जखमी झाली तर दोष तुझाच असेल। आणि रागाने ऐश्वर्या जानकीकडे बघत असते। तर हा भाग येथे संपतो। पुढील भागामध्ये जानकी ही ऐश्वर्याला म्हणत असते की ऐश्वर्या तुला आम्ही या घरामध्ये घेतले म्हणून पुन्हा वाईट खोड्या मागे टाकून रणदिव्यांच्या रंगामध्ये तुला रंगून जायचे। तेव्हा ऐश्वर्या म्हणते की वहिनी मी सर्व करेल। तर जानकी म्हणते की नाही ऐश्वर्या तू नाही करणार, मी तुझ्याकडून सर्व काही करून घेईन। तर ऐश्वर्या विचारते की म्हणजे काय? तेव्हा जानकी म्हणते की हो मी तुला सुधरवण्याचे चॅलेंज घेतलेले आहे आणि तिला घड्याळ दाखवून म्हणते की उद्यापासून तुझं ट्रेनिंग सुरू। आणि ते घड्याळ तिच्या हातामध्ये देऊन दिवसाची सुरुवात ती अंगणामध्ये सडा टाकून करतो, म्हणून ती ऐश्वर्याला प्रत्येक काम शिकवत असते आणि तो सडा ती ऐश्वर्याला टाकायला सांगते आणि तो कसा टाकायचा हे तुला शिकवते। तेव्हा ऐश्वर्या तांब्या घेते आणि अंगणामध्ये पाण्याने तो शिपायला लागते आणि ते सर्व पाणी नानाच्या अंगावर उडते। तेव्हा नाना भयंकर चिडतात। तर ऐश्वर्या तोंडालाच हात लावते आणि रागाने नाना ऐश्वर्याकडे बघत असतात। तर आता नानांना कसे जानकी समजवणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा। धन्यवाद।